सगळ्यात लेट व्लॉग पोस्ट करण्याचा पुरस्कार मलाच मिळाला पाहिजे, कारण पेरणी होऊन 15 दिवस झाले तरी पण पेरणीचा व्लॉग आता टाकतोय। पेरणीनंतर शेतीमध्ये एवढे काम लागली की व्लॉग टाकण्यासाठी वेळच नाही भेटला। शेतकऱ्याचं आयुष्य कसं असतं ते तुम्हाला माहीतच असेल। खरीप हंगामाची पेरणी करण्यासाठी शेतीची मशागत करत होतो। त्यासाठी सर्वप्रथम शेतीमध्ये फवारणी करून घेतली। फवारणी करण्यासाठी विहिरीतून पाणी आणलं। फवारणी झाल्यानंतर पेरणी करण्याआधी दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे पाळी घालणे। दुसऱ्या दिवशी ट्रॅक्टर घेऊन निघालो पाळी घालण्यासाठी शेताकडे। नंतर चालू झाले पाळी घालणे। चला तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पाळी घालून झालेला आहे। दुसऱ्या दिवशी निघालो आपल्या मेन कामासाठी म्हणजेच पेरणीसाठी। पेरणीसाठी खत व बियाणे ट्रॅक्टरमध्ये टाकून निघालो आपल्या शेताकडे। चला तर तुम्ही बघू शकता फवारणीच्या व पाळी घालण्याच्या आधी शेत व आताचं शेत। पेरणी यंत्रामध्ये खत व बियाणे टाकून घेतले व पेरणी करण्यास सुरुवात झाली। हे बीज मातीमध्ये टाकताना शेतकरी फक्त पेरत नाही तर त्यांच्या घराचं भवितव्य रुजवतो। शेतामधला एक दिवस म्हणजे आमच्यासाठी 100 स्वप्नांचा पाया आहे। शेती व्यवसाय नाही, ती आमचं आयुष्य आहे। चला तर पेरणी पूर्ण झालेली आहे। शेतामधलं एकदम शांत व ढगाळ वातावरण तुम्ही पाहू शकता। पेरणी झाली आणि आम्ही निघालो घराकडे। चला तर बाय, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये।